Hello dear student, welcome in the next part from our chapter Cell Structure and Organization. So the part that we are going to deal with the today's lecture is 5.3 Components of Eukaryotic Cell, ज्याच्यामध्ये आपण कंपोनंट बघणार आहे सेल वॉल. थोडंसं प्रिव्हियस नॉलेज आपण रिकॉल करूया, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं की तुम्ही सेलची डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर तुम्ही डिस्कवरी सेलची कोणी लावली ते बघितली, त्याच्यानंतर तुम्ही टाइप्स ऑफ सेल्स बघितल्या. दोन टाइप्स बघितले सेलचे, ते म्हणजे द सेल टाइप्स ॲज द प्रोकॅरियोटिक सेल अँड द यूकॅरियोटिक सेल. आता हे जे तुम्ही टाइप्स बघितले ते कशाच्या बेसिसवरती बघितले? बेस्ड ऑन कॅरी ऑन मीन्स न्यूक्लियस, त्या सेलमधला न्यूक्लियस कसा आहे त्या बेसिसवरती तुम्ही हे टाइप्स बघितले. प्रो मीन्स ज्याच्यामध्ये न्यूक्लियस अगदी कसा आहे? प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे कसा की ज्याच्या भोवती काय नाही, न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, म्हणजे जे जेनेटिक मटेरियल आहे DNA ते काय आहे? इट इज एम्बेडेड डायरेक्टली इन टू द सायटोप्लाझम. वेल यूकॅरियोटिक मीन्स यू मीन्स ट्रू, किंवा ज्याला आपण काय म्हणतो की ज्या सेलमध्ये कसा न्यूक्लियस प्रेझेंट आहे? डेव्हलप्ड न्यूक्लियस. डेव्हलप्ड न्यूक्लियस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये हे जे जेनेटिक मटेरियल आहे इट इज बाउंडेड बाय अ डेफिनेट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ओके, सो द सेल इज रेफर्ड बाय द नेम ॲज यूकॅरियोटिक सेल. आता त्यानंतर प्रोकॅरियोटिक सेलचे तुम्ही एक्झाम्पल्स बघितले. मेनली प्रोकॅरियोटिक सेल इज प्रेझेंट इन केस ऑफ किंगडम मोनेरा मधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कुठले कुठले आहेत? द एक्झाम्पल्स इन्क्लूड बॅक्टेरिया अँड दी सायनोबॅक्टेरिया. यांच्यामध्ये जी सेल प्रेझेंट असते ती अगदी प्रिमिटिव्ह सेल, जिला प्रोकॅरियोटिक सेल असं म्हटलं जातं. आणि मोनेरा नंतरचे येणारे जे सगळे किंगडम आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठले कुठले किंगडम येतील तर त्याच्यामध्ये किंगडम प्लांटी येईल, किंगडम फंगा येईल त्याच्यामध्ये, त्यानंतर त्याच्यामध्ये किंगडम ॲनिमॅलिया इत्यादींचा समावेश होतो. तर त्या सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये डेव्हलप्ड किंवा इव्हॉल्वड सेल प्रेझेंट असते, जिला यूकॅरियोटिक सेल म्हणतात. त्यानंतर तुम्ही प्रोकॅरियोटिक सेलचं डिटेल स्ट्रक्चर बघितलं की त्याच्यामध्ये बॅक्टेरियल सेल तुम्ही स्टडी केलेली होती, ज्याच्यामध्ये तुम्ही काय बघितलं की ते बॅक्टेरियल सेल जी आहे तिची जी सेल वॉल आहे त्या सेल वॉलमध्ये प्रेझेंट असणारे ग्लायकोकॅलिक्स वगैरे जे तुम्ही स्ट्रक्चर आहे ते बघितलं. त्यानंतर प्रोकॅरियोटिक सेलमधले तुम्ही सायटोप्लाझम बघितलं. त्यानंतर सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असणारा तुम्ही त्या जेनेटिक मटेरियल DNA बघितलं. प्लाझमिड वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये बघितलेलं असेल, द प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर. आता आज आपण बघणार आहे ते यूकॅरियोटिक सेलमधले जे आपण स्ट्रक्चर बघणार आहे त्याच्यामध्ये आपण पहिला कंपोनंट बघणार आहे यूकॅरियोटिक सेलमधला, विच इज सेल वॉल. आता सेल वॉल हे जे स्ट्रक्चर आहे, दी सेल वॉल इट इज, पहिल्यांदा ही गोष्ट क्लिअर करते मी तुम्हाला की सेल वॉल हे जे स्ट्रक्चर आहे इट इज प्रेझेंट इन केस ऑफ, कोणामध्ये प्रेझेंट असतं तर इट इज प्रेझेंट इन द प्लांट सेल, then it is present or associated with the cell of fungi and some prokaryotes किंवा protists. कशामध्ये प्रेझेंट आहे? and it is absent in animal cell. ठीक आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. सेल वॉल इज प्रेझेंट in plant cell, fungi and some protists, but it is absent in case of a animal cell. Animal cell मध्ये सेल वॉल ही नसते. तर ही जी सेल वॉल आहे ही सेल वॉल म्हणजे नक्की काय स्ट्रक्चर आहे? इट इज द रिजिड प्रोटेक्टिव्ह आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल इज रेफर्ड बाय द नेम ॲज सेल वॉल. सेल वॉल काय आहे तर रिजिड. रिजिड म्हणजे काय? ज्याच्यामध्ये काय नाही आहे, जास्त लवचिकता नाही, असं रिजिड. देन इट इज प्रोटेक्टिव्ह. कसा आहे? बाहेरचा लेअर आहे त्यामुळे तो कसा असतो? प्रोटेक्टिव्ह. आतल्या कंपोनंट्सना तो काय देतो? प्रोटेक्शन देतो. सो इट इज रिजिड प्रोटेक्टिव्ह आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल, इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज सेल वॉल असं त्याला म्हटलं जातं. आता ही जी सेल वॉल आहे ती कोणी डिस्कवर केली
तर बट ऑफकोर्स तुम्ही सेल डिस्कवरी शिकला, त्याच्यामध्ये पहिल्यांदा सेल हे स्ट्रक्चर कोणी ऑब्झर्व केलं, तर इट वॉज ऑब्झर्वड बाय द सायंटिस्ट रॉबर्ट हुक. ओके, तर रॉबर्ट हुक ह्या सायंटिस्टने पहिल्यांदा जे सेलचं स्ट्रक्चर ऑब्झर्व केलेलं होतं ते म्हणजे नक्की काय होतं, तर त्याला असे हनीकोम शेप्ड स्ट्रक्चर ही ऑब्झर्वड इन द कॉर्क सेल. बरोबर आहे, ही जी होती ती काय होती, कॉर्क सेल. कॉर्क सेल म्हणजे काय, झाडाची जी वाळलेली साल असते त्या सालीमध्ये त्याने सेल्स ऑब्झर्व केल्या आणि ह्या सेल्स कशा होत्या, तर वाळलेल्या होत्या. त्या म्हणजे साल जी असते ती कशी असते, डेड पार्ट असतो, त्यामुळे त्याला फक्त काय दिसले, हनीकोम शेप्ड एम्प्टी कंपार्टमेंट्स त्याला दिसले, ज्याला सेल्युला असं म्हटलं जातं. आणि सेल्युलावरूनच नेम काय डिराईव्ह केलेलं होतं, तर सेल हे नाव डिराईव्ह केलं गेलेलं होतं. मग त्याला जे दिसल्या एम्प्टी स्पेसेस हनीकोम शेप्ड, तर हे जे त्याला ऑब्झर्व झाले होते ते काय होते, सेल वॉल. आणि हे सेल वॉल त्याला दिसले होते कारण का, जेव्हा सेल ड्राय होते, डेड होते, तेव्हा त्या ठिकाणी डिपॉझिशन होतं सबस्टन्सेस लाईक सुबेरिन, क्युटिन, लिग्निन हे घटक काय बनवतात, सेलला डेड बनवतात. त्यामुळे आतमध्ये कुठलाही इतर कंपोनंट हा आपल्याला ऑब्झर्व होत नाही. म्हणून सेल वॉल इट वॉज फर्स्टली डिस्कवर्ड और ऑब्झर्वड बाय द सायंटिस्ट रॉबर्ट हुक या सायंटिस्टने कॉर्क सेलमध्ये ते काय केल्या, ऑब्झर्व केल्या. आता ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे की सेल वॉलमध्ये प्रेझेंट असणार आपल्याला काय बघायचंय, कंपोजिशन बघायचंय. आता ह्या कंपोजिशनमध्ये आपण काय बघूयात की ज्या ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, म्हणजे जसं की आपण म्हटलं इट इज प्रेझेंट इन केस ऑफ अ प्लांट, देन इट इज प्रेझेंट इन केस ऑफ अ फंगाय, तर ह्या कंपोनंट्समध्ये प्रेझेंट असणारे जी सेल वॉल आहे तिचं कंपोजिशन काय आहे. आता सेल वॉल ही कोणामध्ये प्रेझेंट असते, इट इज ऑल्सो प्रेझेंट इन केस ऑफ अ प्रोकॅरियोटिक सेल. बरोबर आहे, किंवा प्रोकॅरियोट्स. मग प्रोकॅरियोट्समध्ये जी सेल प्रेझेंट असते तिचं कंपोजिशन काय असतं, इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. केमिकल कंपोजिशन काय सांगतं त्याचं, इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. त्याच्यानंतर इन केस ऑफ दी फंगाय it is made up of which substance, it is made up of chitin. केमिकल मटेरियल काय आहे त्या ठिकाणी, कायटिनने बनलेली असते. अँड द थर्ड वन इन केस ऑफ अ प्लांट्स विच इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अ प्लांट सेल, इट इज मेड अप ऑफ द सबस्टन्सेस लाईक हेमिसेल्युलोज, देन सेल्युलोज, देन इट इज मेड अप ऑफ द सबस्टन्सेस लाईक, म्हणजे ह्याच्याबरोबरच ह्याच्यामध्ये काही लिपिड्स असतात, देन प्रोटीन्स असतात, देन इट ऑल्सो शो द प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इन इट. सो द मेन कंपोनंट्स आर दी हेमिसेल्युलोज अँड दॅट ऑफ दी सेल्युलोज. तर हे झालं कंपोजिशन इन व्हेरियस सेल वॉल ऑफ अ व्हेरियस ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स, पेप्टिडोग्लायकन्स, फंगाय कायटिनने बनलेली असते आणि प्लांट्समध्ये हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोजने मेनली बनलेली आपल्याला आढळून येते. तर हे कशासाठी सांगते मी, इट इज रिलेटेड विथ युअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. म्हणजे जशा तुम्ही CET, नीट एक्झाम देतात त्यावेळेस तुम्हाला हे कंपोजिशन माहिती असलं पाहिजे की त्या ठिकाणी तुम्हाला जर प्रश्न विचारला जाऊ शकतो, द सेल वॉल ऑफ फंगाय शोज डॅश डॅश कंपोनंट्स इन इट्स सेल वॉल. सो कायटिन इज द मटेरियल. सो लाईकवाईज द क्वेश्चन्स आर आस्क्ड इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आता ह्या व्यतिरिक्त आणखीन काही एक्स्ट्रा डिपॉझिशन्स असतात दॅट आर रिलेटेड विथ द सेल वॉल. मग कुठले कुठले घटक असतात, सो समटाइम्स इट शोज द डिपॉझिशन ऑफ लिग्निन, देन क्युटिन, सुबेरिन, etc. These are the extra depositions. Actually these depositions are increases the rigidity and gives more hardness and stiffness to the cell wall. तर ज्या वेळेस सेल वॉल पक्व होत असते त्यावेळेस जनरली हे घटक काय केले जातात, सेल वॉल वरती डिपॉझिट केले जातात. तर अशी सेल वॉल नक्की कधी फॉर्म होते, विच स्ट्रक्चर इज इन्व्हॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल इट टेक्स प्लेस ड्युरिंग द प्रोसेस ऑफ साइटोकायनेसिस. It is the process during the cell division. Cyto
मीन्स सेल अँड कायनेसिस मीन्स डिव्हिजन. आता आपल्याला माहिती आहे सेल डिव्हिजन होत असताना पहिल्यांदा काय होतं, इफ सपोज दिस इज अ वन सेल आणि त्यातला न्यूक्लियस जो आहे त्याचं पहिल्यांदा काय होतं, विभाजन होतं, ज्याला कॅरिओकायनेसिस असं म्हटलं जातं. एका पेशीमध्ये अशा रीतीने 2 न्यूक्लियस तयार होतात. मग आता डिव्हिजन होताना एका सेलपासून काय होतात, 2 सेल तयार, म्हणजे याच्यापासून 2 सेल्स ह्या तयार झाल्या पाहिजेत. मग न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्यानंतर या ठिकाणी सेल काय होते, डिवाइड व्हायला सुरुवात होते आणि डिव्हिजन ह्याचं कसं जातं, तर फ्रॉम सेंटर टू द लॅटरल साइड, म्हणजे मध्य भागापासून बाहेरच्या भागाकडे ही काय होत जाते, सेल डिवाइड होत जाते. त्या दरम्यान ॲक्च्युली काय फॉर्म होतं इथे, तर फ्रॅग्मोसाइट्स नावाचे स्ट्रक्चर्स आपल्या सायटोप्लाझमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या कंपोनंट्स आहेत लाईक एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज, त्यांच्याकडून काय तयार केलं जातं, तर इथे फ्रॅग्मोप्लास्ट नावाच्या सेल्स काय होतात, अशा तुटक तुटक ॲडजस्ट केल्या जातात आणि नंतर त्या काय होतात, कंटिन्युअस होतात आणि त्या लॅटरल साईडला जातात आणि त्यांच्यापासून काय तयार होतात, तर अशा रीतीने 2 सेल तयार झालेले आपल्याला आढळून येतात. म्हणजेच काय की फॉर्मेशन ऑफ सेल वॉल इट टेक्स प्लेस ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सायटोकायनेसिस. आता ते फॉर्मेशन कसं होतं ते आपण डायरेक्टली स्ट्रक्चरमध्ये आपण ते बघणार आहोत, पण अशा रीतीने फॉर्मेशन कधी होतं, सायटोकायनेसिसच्या दरम्यान त्याचं फॉर्मेशन होतं. मग अशी ही जी सेल वॉल आहे, ही सेल वॉल एक्झॅक्टली त्याचं स्ट्रक्चर कसं दिसतं ते आपण काय करूयात, स्टडी करूयात. आता ह्याच्यामध्ये यू विल ऑब्झर्व दॅट आपण स्ट्रक्चर बघताना फॉर्मेशन पण बघूयात. इफ सपोज दिस इज आवर वन सेल A and here the other cell B. ओके, आता ह्या 2 ॲडजसंट सेल्स मध्ये सेल वॉल फॉर्मेशन सायटोकायनेसिसच्या दरम्यान कशा रीतीने होतं ते आपण बघूयात. आता ह्या ठिकाणी आपण काय बघितलं की सायटोकायनेसिसच्या दरम्यान ज्या फ्रॅग्मोसाइट्स आहेत त्या फ्रॅग्मोसाइट सेंटरला येऊन लॅटरली त्या स्प्रेड होतात आणि त्याच्यापासून सेल प्लेट काय होते, तयार होते. आता त्यामध्ये पहिल्यांदा जे फ्रॅग्मोसाइट्स आहेत दे आर गोइंग टू फॉर्म, कुठलं स्ट्रक्चर फॉर्म करतात, दे इन्वॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ द ग्लूड स्ट्रक्चर. ग्लूड स्ट्रक्चर ऑफ कॅल्शियम और मॅग्नेशियम पेक्टेटचं ह्या ठिकाणी काय तयार होतं, एक चिकट असं काय तयार होतं, एक लेयर तयार होतो आणि हा लेयर जो आहे इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज द फर्स्ट स्ट्रक्चर ऑफ द सेल वॉल. ॲक्च्युली सेल वॉलमध्ये तुम्हाला काय काय सांगता येईल, इट कन्सिस्ट ऑफ मिडल लॅमेला, देन प्रायमरी सेल वॉल किंवा प्रायमरी लेयर अँड द सेकंडरी लेयर किंवा सेल वॉल. तर पहिल्यांदा 2 सेल्स डिवाइड होत असताना फ्रॅग्मोप्लास्टकडून जी सेल प्लेट तयार होते तिच्यामध्ये डिपॉझिशन अगोदर कशाचं होतं, द मिडल लॅमेला. कशाचं, मिडल लॅमेला. नाऊ द स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट इनसाइड दीज सेल्स दे सिक्रेट the wall here also and other cell is here, hence it is here also. Now here there is a deposition of the layer which is called as primary cell wall. So here there is a formation of primary cell wall. Similarly over here प्रायमरी सेल वॉल. ठीक आहे, म्हणजे मिडल लॅमेला जो आहे तो लेयर काय करतो, इट ॲडेअर्स, ग्लूड लेयर आहे तो, त्यामुळे 2 सेल्सला एकत्र जोडण्याचं काम ज्या लेयरने केलं जातं इट इज कॉल्ड ॲज द मिडल लॅमेला. म्हणजे ह्या 2 ॲडजसंट सेल आहेत त्यांच्यामध्ये हा मिडल लॅमेला आणि त्याच्या भोवती आतलं सायटोप्लाझमध्ये प्रेझेंट असणारं जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गॉल्गी बॉडी आहे तो लेयर सिक्रेट करतात. त्या लेयरला म्हटलं जातं प्रायमरी सेल वॉल. प्रायमरी सेल वॉलची खासियत काय आहे, इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट इट कन्सिस्ट ऑफ, इट कन्सिस्ट ऑफ मोर हेमिसेल्युलोज
अँड लेस सेल्युलोज. मॅक्झिमम काय आहे, हेमिसेल्युलोज आहे आणि मिनिमम काय आहे ह्याच्यामध्ये, सेल्युलोज प्रेझेंट असलं. त्यामुळं हा जो लेयर आहे हा लेयर जनरली ज्या सेल्समध्ये कंटिन्युअस डिव्हिजन होत राहतं त्या सेल्समध्ये हा प्रायमरी सेल वॉल लेयर प्रेझेंट असतो. आणि ही कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे कोणत्या सेलमध्ये, द एक्झाम्पल्स ऑफ दॅट सेल आर मेरिस्टेमॅटिक सेल. सिमिलरली मेसोफिल cells of the leaf shows the presence of primary cell wall in their cell. Characteristic feature काय आहे, maximum hemicellulose minimum cellulose. आणि ज्या सेल्स सतत डिवाइड आणि रिडिवाइड होत राहतात त्यांच्यामध्ये प्रायमरी सेल वॉल लेअर प्रेझेंट असतो. आता त्यानंतर इनर टू धिस इज प्रेझेंट the another layer of cell wall which is referred by the name as secondary layer or the secondary cell wall, which is also secreted by the endoplasmic reticulum and the Golgi complex. But this layer is the manner as, see, like this, which is not continuous, but sometimes it is going to show a gap बिटवीन देम. आणि हा जो लेयर आहे तो साधारण 1, 2, 3 म्हणजे अशा प्रकाराने लेयर फॉर्मेशन त्याचं असलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता S1, S2, S3 अशा प्रकाराने तो लेयर काय केला जातो, तर डिपॉझिट हा केला जातो. पण लेयरची वैशिष्ट्य काय आहे, कंटिन्युअस नाही, तर ह्याच्या मध्ये काय आहेत, अशा रीतीने गॅप प्रेझेंट आहेत, विच आर रेफर्ड बाय द नेम ॲज पीट. त्याला काय म्हटलं तर पीट असं म्हटलं जातं. अँड दिस पीट इट इज कंटिन्युअस गोइंग टू ॲडजस्ट और गोइंग टू फॉर्म द वे इन टू द ॲडजस्टंट सेल. हिअर इट इज ऑल्सो प्रेझेंट पीट. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या ज्या दोन सेल्स आहेत, इकडे एक सेल आपण मेन्शन केलेली ए आणि इकडे एक मेन्शन केलेली आहे बी, ह्या दोन सेल्स एकमेकांच्या काय असतात, संपर्कात असतात. म्हणजे काही लागणारे घटक जे आहेत ते इकडून घेतले जातात, ह्या सेलला आवश्यक असणारे घटक इकडून घेतले जातात थ्रू द स्ट्रक्चर विच इज कॉल्ड एज द पीट. आणि ह्याच्यामध्ये पण आणखीन एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं ज्याला फ्रॅग्मोप्लास्ट असं प्लाझ्मोडेस्मॅटा असं म्हटलं जातं, विच इज गोइंग टू कंटिन्यू दॅट पीट. पीट म्हणजे काय, तर बोगद्यासारखं स्ट्रक्चर असतं आणि ह्या बोगद्यासारख्या स्ट्रक्चरमधून काय केली जाते, घटकांची देवाणघेवाण ॲडजस्टंट सेल्समध्ये ही केली जाते. सो दिस इज रिलेटेड विथ द स्ट्रक्चर ऑफ द सेल वॉल विच इज फॉर्म ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिसमध्ये पहिल्यांदा ह्या ठिकाणी काय तयार होतो, ग्ल्यूड लेअर तयार होतो. ज्या ग्ल्यूड लेअरला आपण काय म्हटलेलं आहे, तर इट इज रेफर्ड बाय द नेम ॲज मिडल लॅमेला. या ठिकाणी आपण त्याला काय म्हटलेलं आहे, मिडल लॅमेला. मिडल लॅमेलाच्या आतल्या बाजूला जो लेयर सिक्रेट केला जातो पहिला, तो त्याला म्हणतात प्रायमरी सेल वॉल, जो काय करतो तर कंटिन्युअस डिवायडिंग सेल्स असतात त्यांच्यामध्ये तो प्रेझेंट असलेला आढळून येतो. मोर हेमिसेल्युलोज मिनिमम सेल्युलोज. त्यानंतर सेकंडरी सेल वॉल डिपॉझिट केली जाते. इट इज नॉट अ कंटिन्युअस बट इट इज अ शो गॅप विच आर रेफर्ड बाय द नेम ॲज पीट असं त्यांना म्हटलं जातं. सो दिस इज रिलेटेड विथ द स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. मग अशी ही जी सेल वॉल आहे, ह्या सेल वॉलचे फंक्शन्स काय काय आहेत, तर द डेफिनेशन ऑफ सेल वॉल इंडिकेट्स इट्स फंक्शन. नंबर 1, इट गिव्स रिजिडिटी. इट गिव्स रिजिडिटी टू द सेल. सेलला रिजिडिटी देण्याचं काम तिच्या मार्फत केलं जातं. सेकंड, इट गिव्स स्ट्रेंथ टू द सेल. सेलला स्ट्रेंथनिंग करण्याचं किंवा स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम सेल वॉल मार्फत केलं जातं. देन इट गिव्स प्रोटेक्शन ॲज सेल वॉल इज प्रेझेंट आउटसाइड द स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट इनसाइड. मग आतमध्ये कुठले कुठले स्ट्रक्चर येतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन येतो, सायटोप्लाझ्म येतो, त्यानंतर सेल ऑर्गनलीज लाईक न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया एक्सेट्रा, त्या सगळ्या ऑर्गन्सला प्रोटेक्शन देण्याचं काम सेल वॉल मार्फत केलं जातं. आणखीन काय करते सेल वॉल, इट ॲब्सॉर्ब म्हणजे बाहेरून होणारे जे
आघात आहेत ते सगळे कुठे ॲब्सॉर्ब केले जातात किंवा कुठं सहन केले जातात, तर सेल वॉलवरती ते सहन केले जातात, जेणेकरून आतले जे डेलिकेट ऑर्गन्स आहेत ते काय केले जातात, तर त्याच्यामुळे प्रोटेक्ट हे केले जातात. आणि ह्याच्याशिवाय आणखीन काय सांगता येईल, द स्ट्रक्चर इज रिजिड हेन्स इट गिव्स द प्रॉपर शेप. सेलला एक व्यवस्थित आकार देण्याचं काम कोणामार्फत केलं जातं, तर सेल वॉल मार्फत केलं जातं. त्यानंतर आणखीन काही फंक्शन जर सांगायची झाली तर सेल वॉल हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ वॉटर ॲब्झॉर्प्शन. थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगते. वॉटर ॲब्झॉर्प्शन बाय ॲपोप्लास्ट मेकॅनिझम. आता ॲपोप्लास्ट मेकॅनिझमने वॉटर ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय की वॉटर ॲब्सॉर्प्शन दोन प्रकाराने होतं, एक ॲपोप्लास्ट आणि दुसरं सिम्प्लास्ट मेथडने म्हटलं जातं. मग ॲपोप्लास्टमध्ये सेल वॉल इन्व्हॉल्व होते. म्हणजे नक्की काय होतं, तर ह्या ठिकाणी आपण जर स्ट्रक्चर ड्रॉ केलं रूटचं, इफ सपोज दिस इज द स्ट्रक्चर ऑफ रूट आणि ह्या ठिकाणी रूट हेअर प्रेझेंट असतात, ह्या ठिकाणी काय प्रेझेंट असतील, तर सेल्स प्रेझेंट असतील. ठीक आहे. आता रूट हेअरने ॲब्सॉर्ब केलेलं जे वॉटर आहे, हे वॉटर जेव्हा कुठून पास आउट होईल, व्हेन इट गेट पासेस थ्रू ओनली थ्रू द सेल वॉल, या सेल वॉलमधून या दुसऱ्या सेलच्या सेल वॉलमध्ये, मीन्स द रूट ऑफ वॉटर इट पासेस ओनली थ्रू द सेल वॉल, नॉट इनसाइड द सेल. That mechanism of water transportation it is called as the apoplast. Hence we are going to mention the function of cell wall as a water absorption. So these are the some methods, these are the some functions with which cell wall is going to help the cell. तर आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, द कंपोनंट्स ऑफ युकॅरियोटिक सेलमध्ये आपण सेल वॉलचं काय बघितली, डेफिनेशन बघितली. इट इज अ रिजिड प्रोटेक्टिव्ह आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल. हू डिस्कवर्ड, रॉबर्ट हुक इन अ कॉर्क सेलमध्ये. कंपोजिशन वेगवेगळ्या किंगडम्समध्ये, प्रोकॅरियोट्समध्ये पेप्टिडोग्लायकॉनने, फंगायमध्ये कायटिनने बनलेली असते, प्लांट्समध्ये हेमिसेल्युलोज, सेल्युलोज, लिपिड्स, प्रोटीन्स, वॉटर. याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीनही काही घटकांचं काय आढळतं, तर डिपॉझिशन आढळतं. त्याचबरोबर काही रूट्समध्ये कॅल्शियम म्हणा किंवा सिलिका म्हणा इत्यादी घटकांचं प्रेझेन्स असलेलं आपल्याला आढळून येतं. एक्स्ट्रा डिपॉझिशन्समध्ये लिग्निन, क्युटिन, सुबेरिन दॅट गिव्स द एक्स्ट्रा रिजिडिटी टू द सेल. फॉर्मेशन कधी होतं सेल वॉलचं, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सायटोकायनेसिस. सेल वॉलमध्ये कुठले कुठले स्ट्रक्चर येतात, मिडल लॅमिला, प्रायमरी सेल वॉल अँड द सेकंडरी सेल वॉल. दिस इज द मिडल लॅमिला, देन इनर टू दिस प्रायमरी सेल वॉल अँड इनर टू दिस द सेकंडरी सेल वॉल. आता पुस्तकामध्ये जी डायग्राम दिलेली आहे ती मी तुम्हाला थोडक्यात ह्या ठिकाणी समजावून सांगते. या ठिकाणी तुम्हाला अशा रीतीने एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे related with this. This is referred by the name as middle lamella आणि मिडल लॅमेलाच्या मध्यभागी तुम्हाला ह्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तो वेगवेगळे ह्या ठिकाणी पेक्टिन्स दाखवलेले आहेत. त्यानंतर काही ठिकाणी लिग्निन फायबर्स दाखवलेले आहेत, तर काही ठिकाणी तुम्हाला हार्डनिंग स्ट्रक्चरचे ह्या ठिकाणी मायक्रोफायब्रिल्स दाखवलेले आहेत आणि सगळ्यात खालच्या बाजूला ह्या ठिकाणी तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेनचा बायलिपिड लेअर फॉर्मेशन ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो दिस इज मायोफायब्रिल, देन हिअर आर द प्रेझेंट लिग्निन, त्यानंतर एक्स्ट्रा क्युटिन वगैरे ह्या ठिकाणी काय दाखवलेले आहेत, तर डिपॉझिशन ह्या ठिकाणी दाखवलेले आहेत. ह्या ठिकाणी प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर दाखवलं. सो दिस इज द मिडल लॅमेला, देन हिअर इट इज अ प्रायमरी सेल वॉल दाखवलेला आहे. अशा रीतीने डायग्राम तुमची सेल वॉलची बुकमध्ये मेन्शन केलेली आहे. ओके, सो हिअर एंड्स our first component of the eukaryotic cell referred by the name as cell wall. Thank you.